श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयप्राप्तीसाठी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करत असता, तेव्हा नशीबही हारायला तयार असते. तेव्हा फक्त तुम्ही तुमची मानसिकता जिंकण्याची ठेवली पाहिजे. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पसारा आणि वेळ संपली की पसारा हा आवरावाच लागतो. त्याचप्रमाणे जीवनात सुखाचे व दुःखाचे दिवस आहेत. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही. त्यामुळे कोणत्याही गैरसमजामध्ये किंवा दुःखात राहू नका. आयुष्यामध्ये पैशांनी श्रीमंत व्हायचे असेल तर पैशांच्या पाठीमागे लागू नका, तर तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. तुम्हीसुद्धा सहमत असाल तर आत्ताच लाईक करा आणि श्री स्वामी माऊली कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, तर ते मेहनत करूनच उघडवावे लागते. आणि तू तयार असशील तर नशिबात असणाऱ्या व नशिबात नसणाऱ्याही गोष्टी तुला तुझ्या प्रयत्नांनी साध्य होताना दिसतील. तुझ्या प्रयत्नांचा वेग इतका वाढव की तुझ्या नशिबालाही माघार आता घ्यावी लागेल. तुझा संघर्ष व चिकाटी पाहून नशीबसुद्धा तुला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि देवांचा हात तुझ्या डोक्यावर असेल. तुझ्या प्रत्येक समस्येवर उपाय असेल. क्षणभर आयुष्यात तुझ्याही दुःख येतील, पण त्या दुःखातून सावरून तू स्वतःला खंबीर बनवशील तरच तुझा पुढील काळ सुखाच्या क्षणांनी उजळून निघेल. देवांची साथ तुला लाभेल जेव्हा तुला खरंच गरज असेल. म्हणून साथ घालून बघ मनापासून एकदा. आम्ही तेथेच आहोत जेथे तू आम्हाला स्वच्छ नजरेने पाहशील. तुम्हालाही देवांची साथ हवी असेल तर आत्ताच साथ द्या स्वामीराया कमेंट करा आणि आजचे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. बदल तुम्हाला तुमच्या जीवनात झालेला दिसेल. नशिबात नाही म्हणून ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या, ही गोष्ट पूर्ण करण्याची नवी संधी तुम्हाला गवसेल. काही वेळेस सर्व काही समोरच असते, पण तरीही आपण अदृश्य नजरेने वावरत असतो. काहीतरी समजत असते पण काहीच सापडत नाही. तेव्हा डोळे बंद करा आणि तुमच्या आराध्य देवतेला स्मरण करा. तुम्हाला नक्कीच मदत करतील. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मदत मागाल तेव्हा ते तुम्हाला सहाय्य करतील. तुम्हालाही देवांची मदत हवी असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुला आम्ही एवढी प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक शक्ती देऊ. तुला इतके छान आरोग्य प्रदान करू की तुला कधीही कोणताही त्रास होणार नाही. फक्त तुलाही थोडे सकारात्मकतेने वागावे लागेल. तुला आम्ही निर्माण केले आहे तर तुझ्या नशिबालाही बदलायला आम्हाला वेळ लागणार नाही. सर्व काही क्षणांचा हा खेळ आहे. तुला समजेल एवढे सोपे नाही. तुला त्रास, दुःख सहन करावे लागत असेल तर तू स्वतःला कमी कधीही समजू नकोस, कारण तू आमची निर्मिती आहेस. स्वतःला नेहमी भाग्यवान समज, नशीबवान समज की तुला आमची सेवा, भक्ती करण्याच्या मार्गावर आणले आहे. तू आम्हाला निवडले नाहीस तर आम्ही तुझी निवड केली आहे. म्हणून आता तुझे कर्तव्य थोडे वाढले आहे. तुला अजून थोडे प्रामाणिकपणे व संयमाने वागावे लागेल. आमच्या शिकवणुकीमधून तुला शिकावे लागेल. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. आणि ज्याचे कर्म चांगले असते त्याला नशिबामध्ये नसणाऱ्या गोष्टीही सहज प्राप्त होतात, कारण त्याचे कर्म ते घडवून आणतात. आयुष्यामध्ये तू स्वप्ने जरूर पहा, कारण ती पाहण्यासाठी तुला कोणतीही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. पण ती स्वप्ने पूर्ण करण्याचा पाठलाग करताना मात्र आयुष्यामध्ये बरीच किंमत तुला मोजावी लागेल. हे विसरू नकोस.
दुसऱ्यांचे हृदय जिंकणारा हा नेहमीच नशीबवान समजला जातो, पण जो स्वतःला जिंकू शकतो त्याच्यासारखा दुसरा नशीबवान कोणीच नसतो. आणि बाळा, नशिबाच्या आशेवर कधीही बसलास तर नशीबही नाराज होईल, पण साहसीपणाने उभा राहिलास तर नशीबही हसत हसत तुझी साथ देईल. आणि जी व्यक्ती नशिबावर मात करायला व नशिबाशी संघर्ष करायला तयार असते त्या व्यक्ती कधीही माघार घेत नाहीत, तर त्या व्यक्ती स्वतःच्या जिद्दीवर नशिबालाच माघार घेण्यास भाग पाडतात. आणि ह्याच व्यक्ती आम्हाला देखील प्रिय असतात, ज्या रडत नाहीत तर लढत असतात. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी मार्गदर्शन, आजचे स्वामी बोल आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि असेच मार्गदर्शन नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.